नमस्कार मित्रांनो, आता आम्ही पंढरपूरवरून निघालेलो आहोत जेजुरीकडे. मध्येच काही देवस्थाने आहेत, ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. पुढील देवस्थान शंकराचे देवस्थान आहे, ते आहे डोंगरामध्ये. आणि आता आम्ही आहोत घाटामध्ये. हे मंदिर टेकडीवर आहे. टेकडीवर जाण्यासाठी आम्ही ऑटो रिक्षाने जाणार आहोत. टेकडीवर चालत सुद्धा जाऊ शकलो असतो, पण आता सगळे दमलेले आहेत, त्यामुळे आम्ही ऑटो रिक्षा केलेले आहेत. हे शिवकालीन प्राचीन मंदिर आहे. आता आम्ही आलेलो आहोत शिखर शिंगणापूरला. शिखर शिंगणापूर, शनी शिंगणापूर नाही, शिखर शिंगणापूर सातारा जिल्ह्यामधील आहे. वर आम्ही टेकडीवर आलेलो आहे. टेकडीवर मंदिर आहे. ऑटो रिक्षाने आलेलो आहे वर पायथ्याशी. आणि हा आहे मंदिर. मग चला जाऊया वर. गुढीपाडव्यापासून पुढील 12 दिवस इथे मोठी यात्रा असते. पार्वतीने शंकरासोबत इथे दुसरे लग्न केले असे म्हटले जाते, म्हणून मंदिरामध्ये शिव आणि पार्वती अशा 2 शिवलिंग आहेत. अनेक देवी देवतांच्या मूर्तींचे कोरीवकाम केलेले मंदिराचे कळस खूपच सुंदर दिसत आहे. छत्रपती शिवाजी महाराज इथे नेहमी येत असत असे म्हटले जाते. हा आहे टेहळणी किल्ला, आत्ताच विचारलेला मी. आणि आम्ही एवढ्यावर आहोत, डोंगरावर आहे मंदिर. हा आता आम्ही निघलेलो आहोत पुढच्या प्रवासाला. आमची बस हायवेला थांबलेली आहे आणि आता आपण बघू शकता ही ऊसाची ट्रॉली, 2 ट्रॉल्या भरून आलेल्या आहे, एक ट्रॅक्टर. तर या पोरांनी त्या ट्रॅक्टरवाल्या दादांना रिक्वेस्ट केली की आम्हाला ऊस पाहिजेत. त्यांनी आता गाडी थांबवलेली आहे, ट्रॅक्टर थांबवलेला आहे. आणि मग आता पोरं गेलेले आहेत ऊस काढायला. आणि अजून बरेच जण आले आहेत ऊस काढायला. सगळे ऊस काढत आहेत. एका ट्रॅक्टरला 2 ट्रॉल्या लावलेल्या आहेत. आणि असे बरेच ट्रॅक्टर आम्हाला दिसले हायवेला जाताना. त्या दादांनी या पोरांसाठी ट्रॅक्टर थांबवला आहे. आणि सगळे आता ऊस काढायला बघा जण किती जण आलेले आहेत. आता आम्ही बारामतीच्या आसपास आहोत. इकडे मोठ्या प्रमाणात ऊसाचे उत्पादन होते. हे ट्रॅक्टर चाललेले आहेत ऊस घेऊन साखर कारखान्यांमध्ये. ते ट्रॅक्टरवाले दादा सांगत आहेत की ऊस खूप छान आहेत, गोड आहेत, खाऊन बघा. 2 ट्रॉल्या फुल भरलेल्या आहेत ऊसाने, त्यामुळे थोडे काढले तर काही प्रॉब्लेम नाही. हे पाहू शकता आपण, एका ट्रॅक्टरला 2 ट्रॉल्या लावलेल्या आहेत ऊसाने भरलेल्या. असे कित्येक ट्रॅक्टर आम्हाला दिसले हायवेला. भरपूर मोठ्या प्रमाणात उत्पन्न होत आहे ऊसाचे. बराच वेळ झालेला आम्हाला प्रवासात. आणि आता पोरं नाचत आहेत बसमध्ये. चला आता पोहोचलेलो आहोत आम्ही पुढच्या देवस्थानाकडे. आता आलेलो आहोत आम्ही सोमेश्वर मंदिरमध्ये. सोमेश्वर मंदिर आहे, शंकराचं मंदिर. बारामती तालुक्यातील करंजे गावामधील हे सोमेश्वर मंदिर आहे. समोर पाहू शकता या मंदिरात 3 नंदी आहेत आणि सोरती सोमनाथाची पितळेची मूर्त आहे. समोर दिसत आहे दीपस्तंभ. आणि हा आहे मंदिराचा परिसर. आणि हा आहे मंदिराचा कळस. चला आता आम्ही निघत आहोत पुढल्या प्रवासाला. आता आम्ही पोहोचलेलो आहोत मोरगावला.
आजच्या दिवसाचा हा शेवटचा स्थळ आहे आमचा मयुरेश्वर, मोरगावचा मयुरेश्वर गणपती. आणि यानंतर आम्ही निघणार आहोत जेजुरीला. तिकडे असणार आहे आमची वस्ती. तर मग चला आता करूया बाप्पाचं दर्शन. गणपती बाप्पा मोरया. मंदिरात गर्दी आहे थोडी. बाप्पाचं दर्शन बाहेरूनच घेतलं कारण आम्हाला लगेच निघायचं आहे. आता भेटू उद्या जेजुरीला. फायनली आता आम्ही पोहोचले आहोत जेजुरीला. आज इथे वस्ती आहे. तर आता उद्या भेटू आपण जेजुरी गडावर. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा आणि नवीन असाल चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करा. आता भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये. येलकोट येलकोट जय मल्हार.